कराडमध्ये सह्याद्री कारखान्यात एक भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे। बाळासाहेब पाटील यांच्या कारखान्यातील ही धक्कादायक घटना आहे। तर कारखान्यात बॉयलरची ट्रायल सुरू असताना खरं तर स्फोट झाल्याचं कळतंय। घटनेत 4 ते 5 कामगार गंभीर जखमी झाले, तर जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ही मोठी ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। खरं तर या स्फोटामध्ये काही जण जखमी झालेले आहेत, कामगार जे आहेत, आणि या कामगारांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कराडमध्ये सह्याद्री कारखान्यात भीषण स्फोट झालाय। बाळासाहेब पाटील यांच्या कारखान्यातील ही धक्कादायक घटना असून या स्फोटामध्ये 4 ते 5 कामगार जखमी झालेले आहेत। बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी आज संपावर आहेत। आर्थिक व्यवहारावर खरं तर या संपाचा परिणाम होतोय। सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांची पदे भरा या मागणीसाठी आज संप पुकारण्यात आले। तर ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनच्या नेतृत्वात देशभरात बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचाऱ्यांनी आज संप पुकारलाय। सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांची पदं भरा या प्रमुख मागणीकरिता हा खरं तर संप पुकारण्यात आलाय। मागण्यांची पूर्तता 2 दिवसात केली नाही तर 22 व 23 मार्च साप्ताहिक सुट्टीनंतर बेमुदत संप पुकारला जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।